General Science, Standard 7, Chapter 5, Food Safety, Part 3. Students, today we are going to study the different methods of food protection. See, methods of food protection. Number 1, freezing. Number 2, use of insect gas. Number 3, use of preservatives. 4, pasteurization. 5, irradiation. 6, use of insecticides. 7, smoking. So, first we are taking freezing. Freezing म्हणजे थंड करणे. Biological and chemical reactions in food materials are slowed down at low temperature. As a result, food remains in good condition for a longer duration. That is why refrigerators are used in the kitchen. म्हणजे कमी तापमानात अन्नातील जैविक आणि रासायनिक क्रियांचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे अन्न बराच काळ चांगले राहते. म्हणूनच आपण आपल्या स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ लवकर खराब होऊ नये, जास्त काळ टिकावा, चांगला राहावा म्हणून फ्रीजचा वापर करतो. नाव सेकंड, स्मोकिंग. स्मोकिंग मीन्स धूर करणे, त्याच्यावरून धूर पास करणे. Food is preserved with the help of smoking or smoke. Smoke of aluminum phosphide is used in this method. अन्न धुराच्या मदतीने सुरक्षित ठेवता येतो. यामध्ये ॲल्युमिनियम फॉस्फाईड याच्या धुराचा वापर केला जातो. त्याच्या धुरामुळे अन्न सुरक्षित राहते. तिसरा, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक. मिलेथियन हे जे आहे हे एक इन्सेक्टिसाइड आहे. मिलेथियन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. गनी बॅग्स म्हणजे पोती. ज्या पोत्यांमध्ये धान्य आहे त्यांच्यावरून मिलेथियन या नावाचे कीटकनाशक फवारले जाते, ज्याच्यामुळे धान्य बराच काळ चांगल्या अवस्थेमध्ये राहते आणि त्याला चांगल्या पद्धतीने साठवता येते. आता चौथा नंबर, इररेडिएशन. इररेडिएशन म्हणजे काय? आयनीकरण किंवा विकिरीकरण किंवा किरणांचा त्याचा उपयोग करायचा. किरणांचा उपयोग करून त्या अन्न पदार्थाला जास्त काळ टिकवता येते. इररेडिएशन. In this method, food is exposed to ionizing radiations such as high energy electrons emitted by accelerators, X-rays, gamma rays emitted by radioactive isotopes, etc. This process destroys the microbes, insects, etc. Shelf life of fruits increases due to increase in ripening period. The shelf life of potatoes and onions increases due to slowed down sprouting. म्हणजेच इरिडिएशन म्हणजे किरणांचा मारा करणे. या प्रकारात अन्न पदार्थ आयनीकरण विकिरणाच्या सान्निध्यात ठेवतात. जसे उच्च प्रमाणात ऊर्जा असलेले इलेक्ट्रॉन प्रवेगातून म्हणजेच ॲक्सेलरेटर मधून बाहेर सोडले जातात. त्यांचा उपयोग करून एक्स रेज म्हणजेच क्ष किरणांचा मारा करून किंवा आयसोटोप म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप म्हणजे जे जड मूलद्रव्य आहेत त्यांच्या समस्थानिकांपासून बाहेर पडलेले गॅमा किरणांचा मारा केला जातो खाद्यपदार्थांवर. त्याच पद्धतीने ह्या सगळ्या प्रोसेसमुळे त्या खाद्यपदार्थावर असलेले सूक्ष्मजीव, कीड इत्यादींचा त्यामुळे नाश होतो.
आणि यामुळे तो पदार्थ जो आहे तो खराब होण्यापासून वाचवला जातो. त्याच्या आतमध्ये ज्या क्रिया चालतात, केमिकल रिएक्शन्स आतमध्ये होतात, त्या पण त्याच्यामुळे थांबवल्या जातात आणि तो पदार्थ जो आहे तो जास्त काळ चांगला राहतो. बटाटे, कांदे, फळं हे सगळे जास्त दिवस राहतात. बटाट्यांना त्याच्यामुळे मोड येत नाही, कांद्यांना पण त्याच्यामुळे मोड येत नाही आणि ते बराच काळ चांगले राहतात. आता आपण पुढचा बघणार आहोत, यूज ऑफ इन्सर्ट गॅस. यूज ऑफ इन्सर्ट गॅस म्हणजेच गॅसचा वापर करून, वायूचा वापर करून पण आपण पदार्थ जास्त काळ टिकवू शकतो. Nitrogen gas is filled in airtight packets of potato wrappers and other food products, thus preventing the growth of fungus and insects in them. तुम्ही बटाट्याचे वेफर्स वगैरे, कुरकुरे वगैरे जे खातात त्याच्यामध्ये काय असतं, ते फुगलेलं दिसतं की नाही पाकिट. तर नायट्रोजन वायूचा उपयोग करून बटाट्याच्या वेफर्सच्या पाकिटात त्या वेफर्सचा बराच काळ टिकावे म्हणून वापर केला जातो. तसेच बाकीच्या बऱ्याच अन्न पदार्थांमध्ये पण याचा वापर केला जातो. त्यामुळे बुरशी, कीड असं काहीही त्याला लागत नाही आणि तो खाद्य पदार्थ बराच काळ चांगला राहतो. तुम्ही वेफर्सची पाकिटं पाहिली असतील ना, फुगलेली, आठवते का? तर ह्याच्यामध्ये कोणती गॅस भरलेली असते? कोणती गॅस भरलेली असते? नायट्रोजन गॅस. कोणती गॅस भरलेली असते? नायट्रोजन. नायट्रोजन गॅसमुळे ते फुगलेलं असतं. आता आपण पुढे बघणार आहोत, यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्हला आपण मराठीत म्हणतो अन्न संरक्षक. अन्न संरक्षकांचा वापर करून पण आपण बराच काळ अन्न पदार्थ टिकवू शकतो. आता ह्याच्यामध्ये किती प्रकारे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह आर देअर? There are two types of food preservatives, natural preservatives and chemical preservatives. So first we are taking natural preservatives. Some naturally available materials like salt, sugar, oil are used as preservatives in pickles, jams, murabba, petha, etc. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल, आपल्या घरामध्ये आपण लोणची, मोरावळा, मुरब्बा हे सगळं करतो. तर त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक अन्न पदार्थांचा वापर करतो. लोणच्यामध्ये मीठ वापरतो, तेल वापरतो, तसेच मुरब्बामध्ये साखर वापरतो. त्यामुळे हे जी लोणची, जाम, मुरब्बे आहेत हे बराच काळ टिकतात. आता इथं पेठा सांगितले, पेढा नाही. पेढा हा खव्यापासून तयार करतात आणि पेठा जो आहे हा कोहाळा नावाचा एक फळ आहे, भोपळ्यासारखा जो दिसतो, त्याच्यापासून तो तयार करतात पेठा. त्याच्यामध्ये साखर घातली जाते, त्यामुळे तो बराच काळ राहतो. हा पदार्थ गोड असतो. हे सगळे पदार्थ बराच काळ चांगला राहतात आणि सर्व ह्याच्यामध्ये वापरलेले पदार्थ हे नैसर्गिक संरक्षक आहेत. आता केमिकल प्रिझर्वेटिव्ह. ॲसिटिक ॲसिड, व्हिनेगर, citric acid, sodium benzoate and some nitrates and nitrite salts are some examples of chemical preservatives. They are used in sauces, jellies, jams and in packaged ready to cook vegetables and ready to eat foods, etc. These preservatives keep the food safe for a long duration. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल, केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणजे रासायनिक अन्न संरक्षक. ॲसिटिक ॲसिड म्हणजेच व्हिनेगार. तुम्ही चायनीज खाल्लं असेल, त्याच्यामध्ये जो आंबट टेस्ट येते ते व्हिनेगारमुळे असते, ते ॲसिटिक ॲसिड. त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट आणि नायट्रेट आणि नायट्राइट ही क्षार ही काही रासायनिक अन्न संरक्षकांची नावे किंवा उदाहरणे आहेत. या रासायनिक अन्न संरक्षकांचा उपयोग करून सॉस, टोमॅटो सॉस खातात ना, त्या सॉसमध्ये हे पदार्थ टाकलेले असतात. जेली, जॅम अँड
पॅकिंगमध्ये असलेल्या रेडी टू ईट भाज्या, काही भाज्या ज्या आपण लगेच तयार करू शकतात अशा ह्याच्यामध्ये पण हे घातलेले असतात. त्याचबरोबर रेडी टू ईट फूड इत्यादींमध्ये त्याचा वापर करतात. मॅगी वगैरे तुम्ही खाल्लं असेल त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने त्यांचा वापर केला जातो, त्यामुळे ते बराच काळ टिकतात. या रासायनिक अन्न संरक्षकांचा वापर केल्यामुळे हे सर्व पदार्थ बराच काळ टिकतात आणि खराब होत नाहीत. आता आपण पुढचा जो मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन बघणार आहोत ते पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन जे आहे हे थोर शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी त्याचा शोध लावला आहे. यांनी ती टेक्निक डेव्हलप केली आहे. त्यांची आपण थोडी माहिती बघूया. द मायक्रोबायोलॉजिस्ट Louis Pasteur developed the technique of preserving the quality of food by raising its temperature to prevent microbial growth in food. यामध्ये काय असतं, जो पदार्थ आहे त्याला एकदम खूप जास्त उष्णता दिली जाते एका ठराविक तापमानापर्यंत आणि लगेच त्याला थंड केलं जातं आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये होणारी सूक्ष्मजीवांची वाढ थांबवली जाते. तर पाश्चरायझेशन बघूया. दिस मेथड इन्व्हॉल्व्स heating the milk or other similar foodstuffs up to a certain temperature, example milk at 80 degrees Celsius for 15 minutes and cooling it quickly. This destroys the microbes present in the milk and it keeps for a longer duration. या मेथडमध्ये, पाश्चरायझेशन या मेथडमध्ये दूध किंवा तत्सम पदार्थ जे आहे दुधासारखे या खाद्य पदार्थाला ठराविक तापमानाला तापवले जाते. उदाहरण, दुधाला 80 अंश सेल्सिअस पर्यंत 15 मिनिटे तापवतात आणि पटकन थंड करतात. असं केल्यामुळे त्याच्यात असलेले सूक्ष्मजीवांचा नाश होतो, ते नष्ट होतात आणि तो खाद्यपदार्थ दूध वगैरे जे आहे ते बराच काळ न नासता न खराब होता चांगले राहते. In Maharashtra, radiation plants have been installed at Lasalgaon for onion and potatoes and at Navi Mumbai for spices and condiments. तुम्हाला माहित आहे का, आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे आहे इररेडिएशन म्हणजे किरणांचा मारा करून कांदे आणि बटाटे यांना मोड आणण्यापासून थांबवले जाते. याचा जो प्लांट इन्स्टॉल केलेला आहे तो लासलगाव या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने नवी मुंबईमध्ये पण स्पाइसेस अँड कॉन्डिमेंट्स, मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्यांना जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी इररेडिएशन प्लांट तयार केलेला आहे. तर इथेच आपण आज थांबतोय.